तर आम्ही अशा प्रकारे लाइटिंग लावली. लाइटिंगचं लावण्याचं पूर्ण क्रेडिट आमच्या रामभाईल लागतं. गाईज अशा प्रकारे आमची लाइटिंग लागलेली आहे आणि एकदम भारी वाटवलं, एकदम म्हणजे विषयच नाही. अरे सारे आता हे झाकण टाकायचं म्हणून राहिलं, हे काय आणलं ना. अरे यार आता मोटरसायकल नाही म्हणतो जाणं मला माहितीच नाही भाई, मी समोर होतो. तुम्ही काय काय टाकले. आता नमस्कार मंडळी, आता काय राहिलं आता आकाश आमचं बोलणार. या अशा प्रकारे आमच्या महालक्ष्मीचं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि या ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला आमच्या इथला गणपती दाखवणार. तर गाईज अशा प्रकारे आमच्या दुकानात आम्ही असे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि गणपती बाप्पाला आणण्यासाठी आम्हाला डायरेक्ट देळगाव राजाला जावं लागलं, कारण की सिंदखेडराजामध्ये गणपती बाप्पा अवेलेबलच नव्हते. आणि आता आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर त्या डेकोरेशनमध्ये लाईट लावायचा बाकी होता. लाईट आणि लाईटिंग वगैरे आता आम्ही सगळं लावणारच आहोत. तुम्हाला आता हळूहळू सर्व दाखवतो मी. आता कटर पाहायला लागला तो. आता तार लावायचं आहे ना, तार लावले की मग तर डायरेक्ट अटकून दिसते. तर आम्ही अशा प्रकारे लाइटिंग लावली. लाइटिंगचं लावण्याचं पूर्ण क्रेडिट आमच्या रामभाईल लागतं. लाइटिंग आणि आपलं असा लाईट पण एकदम सुपर जमला. पडदा कोणता पडदा लावच म्हणजे आपण कोणतं तरी लक्ष्मी ते पडदा घेऊन एकदा. आता या सर्व वायराची कमान एकाच वायरात. बरं का, गाईज अशा प्रकारे आमची लाइटिंग लागलेली आहे आणि एकदम भारी वाटवलं, एकदम म्हणजे विषयच नाही. एवढं खतरनाक. तर मी आता बॅनर लावतोय पायऱ्याचं. मागच्या वर्षीच बॅनर होता आमचं, तर आम्ही तेच यावर्षी पण लावतोय. याप्रमाणे बॅनर जिंदगीत तरी बॅनर लावून नाही, आज लावा लागलो. नाही अशा प्रकारे आमच्या या पायऱ्या लागलेल्या आहे. आणि मला जमलं नाही मग रामनं पेस्टिंग केली पायऱ्याची. अशा प्रकारे आमच्या पायऱ्या लागलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. इथून पुढची सजावट आमचे काकाश्री माननीय हे करतील. आता मी चाललो आहे शॉपवर, मला एक कामं. आता इथून पुढे तुम्ही कामं चालू द्या बरं का. हां, हसू नका. नमस्कार मंडळी, आम्ही चाललेलो आहे इथे देळगाव राजामध्ये माप घ्यायला. ते दुकानाचं नाव आम्हाला आता सध्या तरी माहीत नाही कुठं जायचं. आमच्या पाहुण्याचे मित्र आहे ते, आणि ते झाल्यानंतर आमच्या भावाच्या दुकानामध्ये जायचं आहे. रुतबा द मेन्सवेअरमध्ये देळगाव राजामध्ये नवीन शाखा ओपनिंग होत आहे. आता आम्ही तिथे चाललेलो आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला नवीन ठिकाणचं लोकेशन टाकतो आम्ही लवकरच. तर गाईज आम्ही देळगाव राजामध्ये दत्त दिगंबर हॉटेल इथे आलेलो आहोत माप घेण्यासाठी. तर माप घेतले आम्ही आता इथे, म्हणजे चालू आहे घेणं. माप घेतल्याच्यानंतर आता त्यांना आम्ही रेट वगैरे सांगितले. सांगतील ते आपल्याला थोड्या वेळात. काम म्हणजे काम फायनलच त्यांचं सहसा. आणि नंतर हे आमच्या व्यवस्थित चालायला लागलं 1 महिन्यावर. हे पूर्ण हे डिझाईन करायचं. आता हे फ्रेम आहे बरं का, या आतमध्ये सुद्धा हे रुटीन चालू झालं जमलं
मग हे पूर्ण आणि एक हाती एक त्या आम्ही दिवशी नंतर लाल करायचं ना आपल्याला हा तुम्ही ते आहे ते एक आणून देऊ ते माप देतो दोन घे ह्या इथे एक लावू इकडं तिथंच घ्या आलं तर काय आम्ही आता इथलं माप घेतलेलं आहे हॉटेलचं तर दिगंबर. आता त्यांना उद्या डिझाईन वगैरे पाठवून परवा दिवशी बॅनर लावायचे. आता आम्ही चाललो आहेत रुतबा मेन्सवेअरला आमच्या भावाच्या नवीन शाखेला. चला तर आपण तिथे गेल्यावर भेटूया. आता आम्ही आमच्या भाईची गाडी काढून राहिलो. गाडी नाही बॅटरी काढून राहिलो आहे नाही बॅटरी बरोबर आहे आमची आमचा जरा चापूसपणा करतो. आवड करतो नाही भाई दादा ऐकून या दादा. एकच नंबर. आकाश 89 10 75 सर्च कर. 97 डायरेक्ट योगा वेट आहे नाही डायरेक्ट घेऊन किती 25 का 97 हां पंकज आपण आता इथे माप घेतलेले आहे. आता सर्व माप झालेले उद्या बॅनर पेस्टिंग करून दे आहे नाही उद्या बॅनर पेस्टिंग काय भाई योगा सागर भाई तुम्हाला आता कॉल केला होता ना आम्ही आता आलेलो आहोत दर्शनासाठी. जाता काल आमचं दर्शन झालं नव्हतं मला आज दर्शन करून घेऊ. एक जागृत मंदिर आहे साईडला घ्यायला घेत होता आता इथून घेत आहे सोपे इथून गाडी मी चालवतो दुकानाकडे आणि त्यामध्ये सुरू झालेले आहे पाऊस. तुम्ही बघू शकता कसा पाऊस येत आहे इथे. खूप छान झाला आमचा प्रवास आजचा. दोघं भाऊच आम्ही चाललेलो आहे पहिल्यांदा मोठ्या गाडीमध्ये माप घ्यायतले. आता आम्ही 2 ठिकाणच्या दुकानामध्ये जाऊन पुढचे काम आम्ही करणार आहे. थँक्यू. आता आम्ही गाडीतून उतरलेलो आहे आणि आता दुकानाकडे जाणार आहेत आणि राहिलेले काम पेंडिंग करून सारे आता हे झाकण टाकायचं म्हणून राहिलं. हे काय आणलं अरे यार आता मोटरसायकल नाही म्हणतो मला माहितीच नाही भाई मी समोर होतो. काय काय टाकले आता. नमस्कार मंडळी. आता काय राहिलं आता आकाश आमचा बोलणार कुठलचं आहे दुकानाचं नाव सांगून द्या त्यांना. मेन मधलं आमचे बंधूच आहे ठेवायचं होतं तिथे पण आता वापस आणले. हे हेम्मड काही ध्यानावर नाही ते काही ध्यानावर नसते ध्यानावर नसते. बाहेर काढ ना त्याला. हा त्याला बाहेर काढून ठेवा आणि मग झाकण टाकून मोटरसायकलवर नाही त्याला काम लागेल ना त्याला पण काही त्याला आपण दुकान तुम्ही होऊ द्या. काय मी कवर टाकणार आहे ध्यानावर नाही.
हे आपला व्हिडिओ कट करणारा काही शॉप मला बोललो नाही त्यामुळे असं ते करत नाही. अरे खाली भरण ना ते समोरचं तोंड नाही बाया. ते आरशे नाही ना, आरशे तिकडे आहे ना पुढं. असं आहे आज तुम्ही दारू पिली वाटत. समोर घ्यायचं येतो मग तोंड का बरं? नाही ते इकडून साईड न राहील. असं आहे का? काय कसं ते खाली टाकून घ्यायचं आहे. सिस्टमॅटिक कोणतेच काम करत नाही तो, काहीच काम करत नाही. मी आता हे घेऊन चाललेलो आहे दुकानामध्ये. बघू शकता तुम्ही इन्व्हर्टर विसरलेलं होतं. मी समोर बसलेला असल्यामुळे मला माहित नव्हतं काय ठेवेल मागे, पण हे काही ध्यानावर नाही पोरगे. आता तुम्ही जाऊ शकता. नमस्कार मंडळी, आम्ही आलेलो आहे आता दुकानामध्ये. इथे माननीय श्री दीपक भवानी आम्ही आता गणपती बाप्पाची आरती करणार आहोत. हा माझ्या भावाची असते, ती आरती होणार आहे आता. तुम्ही बघू शकता. चलो भैया घे बरं आता तू लवकर. हां, सुख करता दुखता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उडचेंदुराची, कंठी जळके माळ कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव रत्न कैदा फळा तुझ गौरी कुंभरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे दैत मुकुट शोभतो बरा, झुमते ने पुरी चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय. लंबोदर तांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना, दास रामाचा वटपाय सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव जय. अलिंग लुटांगण वंदिन चरण डोळ्यान पाय नृप तुझे, प्रमेय अलिंगन अनंती पूजन भावे मनाविं भावे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या मंदन देव त्वमेव. आता पुढचं मला नाही येत मित्रांनो, त्यामुळे मी पुढचं काही म्हणत नाही. शेवटचं कडवं म्हणतो फक्त. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मोर्या मंगलमूर्ती मोर्या. हे आमच्या घरच्या असे आम्ही बाप्पा बसवलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. हे बघा मागून हत्ती आहे मस्तपैकी, एकूण मस्तपैकी हे असे आमचे बाप्पा आहेत. हे बघा मंडळी, आता आमचे काय मंडपे करणं चालू आहेत. या बराबर महालक्ष्मीच्या सेंटरलाच बांधाव्या लागतात. सेंटरला म्हणजे हां खरंच म्हणजे विषय काही हो विषय क्वालिटीचा. आणि मी आता तुम्हाला दाखवतो आमच्या घरातल्या महालक्ष्म्या. हे बघा हे मंडपीकरण चालू आहे. इथं मंडपी लावताना पण दाखवतो तुम्हाला, आणि आमचं महालक्ष्मीचं डेकोरेशन पण दाखवतो. हे बघा या अशा प्रकारे आमच्या महालक्ष्मीचं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही सगळे असे बाळ गोपाळ खेळणं बिळणं. हे जे खेळणे आहेत ना मित्रांनो, आम्ही लहान होतो तेव्हापासून हे खेळणे आहेत. म्हणजे आमच्या आजीनं जपून ठेवलेली खेळणे आहेत ती तुम्ही बघू शकता. नाही ते बदक आहे सगळे त्याच्यात. हे सिंह दोन सिंह, हे चिमणी, ही देवी, ही हात महालक्ष्मीची वगैरे सर्व आहे. आणि तुम्ही साईडचं डेकोरेशन बघू शकता एकदम बॅनरमध्ये केलेलं आहे, एकदम क्लासमध्ये असं वाटतं रिअलिस्टिकच आहे. तुम्ही बघू शकता. बघा पूर्ण डेकोरेशन दाखवतो तुम्हाला मी. लंबे झाले नाही बरोबर आहे ना. ओके काय अडचण नाही. पण याला बांध सांगतोस तुम्ही हो असं. बघा मित्रांनो आता जे लेट लागला कासवामध्ये आमच्या. बघा काय चमचम करू राहिला कासव आमचा. तर आमच्या महालक्ष्मी तुम्हाला बैठक सजावट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा नंबर वगैरे वगैरे सर्व एकदम छान. आणि जास्त आम्ही गजबज काही लाइटिंग बिटिंग काही लावली नाही, एकदम शॉर्ट अँड स्वीटमध्ये जमलेलं आहे.
तर तुम्हाला आमच्या घरच्या महालक्ष्मी कशा वाटल्या, म्हणजे बैठक व्यवस्था, सजावट वगैरे कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवतं. तर गाईज आता आम्ही मणपी बांधतोय, हे तुम्ही बघू शकता. बांधा आप्पा. युट्यूबला आहे बघा कशा आम्ही त्याला वरून असं पाईप लावला आणि पाईपाला तार बांधला आणि त्या ताराला आता आमच्या आप्पा ते बांधतायत. पण सगळं ते मणपी झुकला रे गोड राहील राव जरशी. हो ना, नाही जमलं 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 गाईस, एक नंबर जमलं, काही विषय नाही. झुकेंगा नाही झाला. डाव्या हाता कुंभा कोणत्या आपण तुमच्या लावा इथं. दाखवलं दाखवलं काच दाखवलं तुम्ही. येस. तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला गौरीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला पण. धन्यवाद. आजचा ब्लॉग कसा वाटलास कमेंट करून नक्की कळवा. बाय.